नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी काय झालंय की बरेच शेतकऱ्यांना दप्तरी या वाणाची सोयाबीन पेरलेली आणि या सोयाबीनच्या व्हरायटीला काय झालंय की शेंगा वाळल्यात आणि पान आणि काड जे असते ते पूर्णपणे हिरवं राहिलेलं आहे। तर यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे, तुम्हाला असं एक उपाय सांगणार आहे की त्या उपाय केल्यानंतर तुम्हाला पानं आणि जे बी आपलं झाड असतं सोयाबीनचं ते पूर्णपणे वाळणार आहे। तर ते काय उपाय हा जर पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर शेतकरी मित्रांनो, आपण जो आता प्लॉट बघत आहोत तो प्लॉटवरती आपल्याला पाहण्यासाठी उत्तम उदाहरण आहे। कारण की या प्लॉटवरती आपण बघत असाल की शेंगा पूर्णपणे वाळून गेल्यात आणि जे बी काड किंवा पान आहेत ते हिरवे राहायला सुरुवात झाली। अशा वेळेस काय होतं की आपल्याला सोयाबीन काढली आणि जर आपण तिला बोचाड लावून ठेवलं तर ते साडायला सुरुवात होते, बुरशी येते किंवा जास्त प्रमाणात वास सुटायला सुरुवात होते। मग अशा वेळेस त्याला उपाय म्हणून आपण काय केला पाहिजे, तर तुम्हाला 300 ते 400 रुपयामध्ये उपाय होणारा उपाय सांगणार आहे। आपल्याला 300 ते 400 रुपयामध्ये 1 एकर क्षेत्र पूर्णपणे निघून जाणार आहे। तर तो उपाय काय आहे, तर उपाय असा की सर्वात प्रथम आपण काय केलं पाहिजे की जे बी आपलं तणनाशक असतं त्यामध्ये राऊंडअप किंवा मिरा 71 याची फवारणी करायची। याची फवारणी केल्यानंतर आपल्याला साधारणपणे फवारणी कधी करायची, तर सोयाबीन काढणी याच्या अगोदरची साधारणपणे 10 दिवसा अगोदर याची फवारणी करायची। कारण की आपल्याला शेंगा वाळलेल्या संपूर्ण दिसल्या की आपण फवारणी केली आणि वाळलं तर आपल्याला नंतर काढायला अडचण येत नाही। त्यामुळे हा उपाय प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण आहे। आपण देखील दुसऱ्या प्लॉटवरती आपण हा उपाय केला आहे। आता ती सोयाबीन आपण मळून मार्केट देखील गाठलेली, कारण की लवकर काढलं पेरणी केली होती, कारण की काशीफळ भोपळा लागवड केली होती आणि त्याच्यावरती आपण दप्तरी ही सोयाबीन पेरली होती, त्यामुळे लवकर निघलेली। तर तुमच्या देखील प्लॉटवरती अशा पद्धतीने तुम्हाला देखील अडचण आलेली असेल, अशी काय करावं हा जर उपाय तुम्हाला सापडत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तुम्हाला 100% याचा रिझल्ट येईल, कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। परंतु एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। काळजी काय घ्यायची, तर जे पण आपण बुसकाट असतं ते आपण मळतो जनावरांना टाकतो, शक्यतो ते जनावराला टाकू नका। कारण की तणनाशकाची आपण फवारणी केलेली असते, त्यामुळे जर काही त्याला अपकार झाला तर नंतर अडचण येईल। त्यामुळे शक्यतो जनावरांना टाकू नका। भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होतं। हिरवं जर काढलं तर पाऊस जर उघडला तर चांगलं नाही, उघडला तर भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होते। त्यामुळे आपलं 300 ते 400 रुपयामध्ये हा तुम्हाला पर्याय करता येतो। हा पर्याय प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे। फक्त दप्तरी या वाणासाठी सांगतोय, कारण की बाकीच्या व्हरायटीला अडचण निर्माण होत नाही। तर व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। यूट्यूबवरती बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। तर धन्यवाद। नंतर भेटू अशात नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल।